क्रमांक 2 मध्ये तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो, जिथे दोन संघ लढणार आहेत. एका बाजूला संघ आहे जेडी स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे भैरवनाथ स्पोर्ट्स अकाईवाडी. या दोन टीम मध्ये होणार हे अतिशय जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल. आणि आपण पाहिलं या मैदानाच्या आतमध्ये सन्माननीय खासदार साहेबांचं थोड्याच वेळापूर्वी आगमन झालं आणि खासदारांनी मात्र सुंदर अशा वाणीमध्ये ताईंचं कौतुक केलं. शीतलताई कचरे बद्दल मित्रांनो सांगेन, थोडक्यात माहिती सांगेन, थोडीशी इथे राहिली ती माहिती. आणि खऱ्याच अर्थाने जर आपण पाहिलं ना तर सूर्यकांत कचरे साहेब आणि त्यांचे मिसेस शीतलताई कचरे यांचं काम कशा पद्धतीचं आहे मित्रांनो. यांनी एक घटना माझ्यासोबत अशी घडली की ज्या ठिकाणी एका फॅमिलीचं एक महिला होती आणि त्यांचा देहांत झाला आणि तदनंतर मात्र थोडीशी अडचणीचा काळ होता आणि त्या ठिकाणी मात्र त्यांच्या एका लेटर हेडवरती जी स्पॉन्सरशिप मिळाली त्या ठिकाणी आणि जे बिल होतं ना ते सर्वाधिक कमी झालं. म्हणजे पहा, ही कामं असतात जी लोकांपर्यंत पोहोचवली जातात. कोणताही विभाग नसताना देखील दुसऱ्या विभागामध्ये जाऊन काम करणं ही ओळख आहे आमच्या शीतलताईंची. जाऊया मैदानाच्या आतमध्ये महाराज. एक जबरदस्त मॅच, एक बिग हिट आणि आपल्याला ही फायनल सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळाली आहे. धन्यवाद. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 हे दमदार पर्व आपण पाहतोय. सध्याच्या घडीला सेमीफायनल क्रमांक 2 एका बाजूला जर पाहिलं तर ज्यांनी कराड तालुक्याचं क्रिकेट अनेक वर्ष गाजवलेलं आहे ते राजू कंक, तर दुसऱ्या बाजूला बुरबुशी गाव आणि कराड तालुका नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू अर्थातच रोहित पाटील. या दोन अनुभवी आणि नामांकित खेळाडूंच्या मधील हे बॅटल. एका बाजूला भैरवनाथ स्पोर्ट अकाईवाडी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम जेडी स्पोर्ट घारेवाडी. पहिला बॉल शुभम शेवाळे, पहिल्याच बॉलवरती खूप चांगला स्ट्रोक. इथे मात्र पहिल्या बॉलवरती काय घडलंय, कॅच ड्रॉप. आता मात्र रोहित पाटील आणि गोलंदाजाचे हात मात्र डोक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅच कुणाची सोडले, पहिल्या बॉलवरती ते मोठा मासा इथे गळाला लागत होता. राजू कंकची कॅच मात्र ड्रॉप आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पार. संत बाळूमामा फिश कंपनीच्या खऱ्या अर्थानं ओनर सन्मान्य आदरणीय दिनकजी शिवाय शेठ, मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. असं नसतं व्हायचं. वेलकम सुस्वागतम आदरणीय दिनकजी शिवाय साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. नक्कीच अतिशय जबरदस्त असा पटका पाहायला मिळाला महाराज. त्याचबरोबर पहा, घारेवाडी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अशोकदादा जाधव यांचं देखील या व्यासपीठावरती आलेत. लिडिंग फ्रॉम फ्रंट नेतृत्व समोर आलंय आणि त्याचबरोबर बाबासो कोंडावळे साहेब यांचं देखील आगमन झाले, जे ग्रामपंचायत सदस्य राहिले आहेत. या तमाम मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शुभम, त्याच्या अगेन्स्ट राजू. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, कुठेतरी जीवनदान इथे राजू कंकला भेटले. त्यानंतर मात्र संयमाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण की अगदी फलंदाजी करणाऱ्या संघाला ज्यावेळेस राजू कंकच्या बॅटमधून फटका आला, धडधड निर्माण झाली होती, परंतु कॅच ड्रॉप झाला, षटकार आला आणि कुठेतरी आत्मविश्वास आता मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच जेडी स्पोर्ट घारेवाडी या टीमला. नक्कीच बॉलच्या पाठीमागची क्रिया जर पाहिली ना तर हलक्या हाताने खेळून काढला. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक होता. सुंदर कॅल्क्युलेटर क्रिकेट खेळलं जाते राजू कंक यांच्या माध्यमातून. मात्र आता नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती येतील, नाव आहे अभि. तर अभि आलाय. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. तिसरा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज शुभम इथे तयार होतं. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. आता मात्र पहिला धक्का लागला जातोय टीम जेडी स्पोर्ट घारेवाडी या टीमला. पहिल्या बॉलवरती राजू कंकला जीवनदान, परंतु तिसऱ्या बॉलवरती मात्र आता काय घडलंय, फलंदाज अभि मात्र माघारी परतताना पहिली विकेट या डीजे. जे आउटफील्डला जे क्षेत्ररक्षक आहेत आणि पाठीराखे आहेत ना, यांचा जल्लोष पाहता क्षणी पाहायला मिळत आहे. असं म्हटलं जातं ना की कितने चेहरे कितने तारे हैं आसमान में, चांद जैसा कोई नहीं. मैदानाच्या आतमध्ये कितने खिलाडी आहे मगर राजू कंक जैसा कोई नहीं असं म्हटलं जातं. यावेळी मात्र राजू कंक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, एक डॅमेजिंग फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये इफेक्ट करेल महाराज. नक्कीच
घायल शेर कभी भी घातक होत आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या बॉलवरती राजू कंकला इथे जीवनदान दिलं आणि संधी मिळत नसते तर संधी मिळवावी लागते आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं राजू कंक कधी चांगल्या पद्धतीनं ओळखतात. आणि आतापर्यंत 3 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला. इथे नवीन आलेला फलंदाज तेजसच्या बॅटमधून मात्र 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. नक्कीच 1 धाव कंप्लीट केली गेली आहे महाराज. जिथे पाहिलं ना तर थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जातं. तिथे शुभम आहे ना, हा डावखुरे हाताचा गोलंदाज आहे. एक अँगलिंग गोलंदाजी, विश्लेषण फार सुंदर आहे त्याचं गोलंदाजी करताना. आपण पाहिलं ना तर रनअप फार छोटा आहे, कम्प्लीट ॲक्शन आहे, तदनंतर खांद्याचा जोरकस वापर आणि डोक्यामध्ये चाललेले विचार, चर्चा होईल. यावेळेस आडव्या बॅटने हलक्या त्याने फटका खेळून काढलाय. एक धाव एकेरी दुहेरी धावांचे ते समीकरण रंगलं जातं. एका बाजूला जर पाहिलं तर अगदी मिस्टर PMPL पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये देखील राजू कंक कुसूरगावचा सितार अगदी झळकला होता. आणि रबर बॉल मध्ये जर पाहिलं तर कराडचे अनेक खेळाडू जे सुजित शेवाळे असतील, राजू कंक असतील, मनापासून अधिक स्वागत करेला 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनला खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक चेहरा ज्या व्यक्तीनं दाखवला, अर्थातच 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक बबलू शेठ पाटील आणि त्याचबरोबर अक्षयदादा चव्हाण, जो खऱ्या अर्थानं बबलू दादाच्या आणि संपूर्ण 32 शिराळ्याच्या पाठीशी उभा असणारा व्यक्तिमत्व अक्षयदादा आणि त्याचबरोबर बबलू शेठ, आपलं मनापासून दोघांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. नक्कीच सचिन चव्हाण सर यांचं आगमन झालंय मैदानाच्या आतमध्ये आणि संदीप दादा पाटील यांचं देखील. पहा, पश्चिम महाराष्ट्राला एका नेकलेसमध्ये जोडण्याचं काम यांनी केलंय. आणि पहा हे TV स्क्रीनवरती नक्कीच आमच्या कॅमेरामॅनला मी नक्कीच विनंती करेन, हा क्षण आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. येणारं फ्युचर आहे. धावफलकावरती धावसंख्या 15 जरूर लगावली आहे. पहा पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती. व्यासपीठावरती आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, त्याचबरोबर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील बबलूदादा, त्याचबरोबर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रमुख सल्लागार सचिनदादा चव्हाण यांचं शुभ आगमन. आज कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 ज्या स्पर्धेची गेली अनेक वर्षे चर्चा, गेली अनेक दिवस चर्चा केली आणि आज मात्र जर पाहिलं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस, ग्रँड फिनाले. अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अव्वल व्यक्तिमत्व या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देताना आपण पाहिले. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अध्यक्ष सागर पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सध्याच्या घडीला कराड क्रिकेट असोसिएशन ज्या पद्धतीने वाटचाल करते, खऱ्या अर्थाने एका मोठ्या उंचीवरती नेण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला आहे. अध्यक्ष सागर पाटील, आधारस्तंभ असतील दीपकजी लोखंडे साहेब, आणि ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आलेली आहे. ते माननीय सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे, शिवसेना नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख कराड दक्षिण व पाटण विधानसभा. खऱ्या अर्थानं गोलंदाजीवरती आपण सूर्यकांत यांना पाहतोय. 1 धाव तिथे आले आतापर्यंत. धावसंख्या मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये काय घडलं जर पाहिलं तर राजू कंक यांना जीवनदान मिळालं. त्यानंतर तेजस नवीन फलंदाजीला 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकांत आणि राजू कंक जर पाहिलं तर एकाच गावाला बिलॉंग करणारे खेळाडू, परंतु लीग स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर कोणी एका गावचा नसतं तर प्रतिस्पर्धी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आता मात्र हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच अतिशय सुंदर खेळ रंगलाय. तेजस स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. हो, यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल होता, त्याच्यावरती टॅपचा फटका खेळलाय. पॉईंटमध्ये बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करतील, थ्रो करतील, कंप्लीट होईल ती 1 रन. महाराज अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये प्री प्लॅनिंग केलं गेलंय. तुमचा शॉट जिथे आहे ना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न राहिलाय. खऱ्या अर्थाने किल्ल्यामध्ये भेदण्याचं काम या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळेल. यावेळेस खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकांत भरपूर अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर इथे राजू कंकच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर फलंदाजाच्या चेहऱ्यासमोरून बॉल मात्र विकेट किपर रोहित पाटील यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. ओम साई, MTC, अक्षय म्हात्रे, कुणाल म्हात्रे असतील. अगदी संपूर्ण हे चित्रण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं कोणतीही स्पर्धा घ्या त्यामध्ये यूट्यूब आणि यूट्यूब वाहिनीचं खूप मोठं श्रेय असतं आणि याचं श्रेय मात्र अक्षय शेठ म्हात्रे यांना जरूर द्यावं लागेल. यावेळेस खोल टप्प्याचा बॉल, डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. इथे मात्र गोलंदाज आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
नक्कीच खोलवर पद्धतीचा बॉल यॉर्कर लेन थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळला गेला होता. तिथे मात्र आपण पाहिलं ना तर बिहाइंड द विकेट राजू यांना मात्र बीट केलंय आणि रोहित पाटील यांनी देखील कानमंत्र दिलाय गोलंदाज सूर्यकांत यांना. पुन्हा पुढचा बॉल, चेंज ऑफ पेस, यावेळी बीट केलाय. यस, पंचांनी सांगितलंय हा बॉल आहे ना तो आउटसाइड द ऑफ स्टंप. म्हणजे वेगळं पण तुम्ही करण्यासाठी जात असताना पहिल्यांदा चुकता मात्र यश देखील तिथेच मिळत असतं. हे अनेक वेळा पाहायला मिळालंय. नक्कीच चुकातून शिकावं लागतंय ते गोलंदाजांना काहीतरी वेगळं. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 4 बॉल्स आतापर्यंत. खेळ संपला. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव आले, एका धावेने धावफलक मात्र 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शैली सर काय सांगाल, ज्या पद्धतीनं राजू कंक या खेळाडूची आक्रमकता आहे परंतु सध्याच्या घडीला संयमाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. नक्कीच चर्चा झाली आज राजू कंक यांच्यासोबत. त्यांनी सांगितलं की थोडंसं फीवर आहे, म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे ना, ताप आला असताना देखील मी खेळणार, ही जिद्द आहे ना हीच तुम्हाला श्रेष्ठ ठरवत असते आणि तेच पाहायला मिळालंय. यावेळी पहा पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा हा बॉल पाहायला मिळालाय आणि यस वेस्ट हाईट आहे आणि हे देखील पंचांनी प्रामुख्याने पाहिलंय. आपण जर पाहिलं ना तर समोरच्या दिशेला महत्वाचे पंच आपण पाहतोय. यस, त्यांच्याकडून हा कॉल आलाय. चर्चा होतीये ना, आपण चर्चा केली तर धावफलकावरती आतापर्यंत 20 धावा लगावल्यात. यावेळी पहा चाबूक फिरवावा ना तशा पद्धतीने कव्हर ओव्हर दी कव्हर, सरळ डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी ह्यूज षटकार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तेजस घारे यांच्या बॅटमधून हा आलेला तुफानी षटकार. यस, थर्ड अंपायर कडे देखील रिव्ह्यू घेतला जाईल. वेस्ट हाईट हा मॅटर करेल. यस, थर्ड अंपायर कॉलिंग केलंय. नक्कीच तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय या ठिकाणी आलेला आहे, कारण की ज्या पद्धतीनं या अगोदरचा बॉल देखील जर पाहिलं तर अतिरिक्त उसी घेणारा पंचांनी त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलं होतं. या बॉलवरती देखील कशा पद्धतीनं डिसिजन असेल हा मात्र तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये आणि शशी साटम सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अनेक नामांकित क्रीडा स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धेचा भरपूर असा अनुभव असणारे पंच आपल्याला पाहायला मिळतात. शशी साटम सर, त्याचबरोबर सूर्यकांतजी आडाव सर, रुपेजी सावंत सर असे नामांकित पंच या संपूर्ण सूर्यकांत आडाव सर असे अनेक कल्याणी घोरपडे सर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय, नो बॉल. आपण सन्मान घेऊया. तोपर्यंत खऱ्या अर्थानं मी विनंती करेल, कराड तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष अर्थातच सागरदादा पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. अर्थातच 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक सन्मान्य आदरणीय बबलूदादा अक्षय डफळे यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थ हा सन्मान घेतोय. अक्षयदादा या खऱ्या अर्थानं सन्मान घेत असताना आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट व्यक्तिमत्व अर्थातच अक्षयदादा चव्हाण साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. मी विनंती करेल दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. इंद्रजित दादा पाटील, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. इंद्रजित दादा, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मागील वर्षी जी 32 शिरा प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीची सचिन चव्हाण खऱ्या अर्थानं ज्यांची खऱ्या अर्थानं 32 शिरा प्रीमियर लीग मागील स्पर्धेमध्ये मागील वर्षीच्या स्पर्धेमध्ये ज्यांची खऱ्या अर्थानं मेहनत आम्ही जवळून पाहिली आहे आणि बबलू दादांच्याने संपूर्ण 32 शिराच्या पाठीशी उभा असणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आम्ही खऱ्या अर्थानं जवळून पाहतो, आमचे आदरणीय सन्माननीय सचिनजी चव्हाण साहेब यांचा सन्मान खऱ्या अर्थानं अतिथी कक्षामध्ये केला जातोय. तर 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकाचा इथे खेळ संपलाय. पुन्हा एकदा शुभम शेवाळे गोलंदाजीसाठी आलाय. कराड तालुक्याचा बकासूर या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती डॉटबॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळी चेंज ऑफ पेस बीट केलाय. डॉट बॉल आलाय जिथे 2.2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय.
शुभम यांची रसल म्हणून ओळख आहे. तुम्ही जसं बक्कासूरची ओळख केली तसं अँड्रे रसलला फॉलो करणारा त्यांच्या यावेळी पहा पुन्हा एकदा बाउन्सर. आज विकनेस पाहायला मिळालाय राजू कंक यांचा. हा विकनेस आपण सातत्याने पाहिला, जिथे शॉर्ट लेंथ वरती थोडंसं स्ट्रगल केलंय त्यांनी. महाराज कशा पद्धतीने पाहताय राजू कंक यांचा विकनेस पॉइंट सापडलाय का गोलंदाजांना? ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती राजू कंक यांना संधी मिळाली, त्यानंतर सातत्याने क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून सातत्याने राजू कंक वरती अटॅकिंग आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने या खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न वारंवार राहिला आहे, परंतु संयमाचं क्रिकेट आणि शांततेचं क्रिकेट इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राजू कंक 2.3 बॉल जिथे सांगता झाले. धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती 30 धावा सध्याच्या घडीला शुभम शेवाळे गोलंदाजीवरती पाहायला मिळते. 2 षटक आतापर्यंत संघाकडून हातात असताना 15 धावा आतापर्यंत खर्च केल्या आणि 1 विकेट देखील प्राप्त केले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग अगदी टेनिस बॉल नंतर यावेळेस अगदी रडार मध्ये त्याला दिला बिरकावून. बॉल जाईल सीमारेषा पार. फलंदाज तेजसच्या बाट मधून येतोय हा क्रॅकिंग षटकार. जंग षटकार ठोकलाय शुभम यांच्या अगेन्स्ट. हा ताकदवर फटका पाहायला मिळाला. तेजस घारे डेंजरस बॅट्समन आहेत. हो यावेळी पहा, यावेळी या पठ्ठ्याने सांगितलंय अरे ये तो बस चिंगारी है, आग लगाना बाकी है, ये तो देख लिए मैंने तेरे जैसे कितने. पहा इथे आग लावली आहे मैदानाच्या आतमध्ये. ही चिंगारी भडकली आहे जिथे कन्झिक्युटिव्ह 2 चेंडू 2 षटकार 6-6-12 हा स्कोर वरती वाढवलाय. महाराज कशा पद्धतीने पाहता या फलंदाजाकडे? नक्कीच ज्या पद्धतीने तेजसने 2 बॉलवरती 2 षटकार खेचले, कारण की प्रतिस्पर्धी टीमचं लक्ष जर पाहिलं तर राजू कंकवरती होतं, परंतु यश आणि प्रयत्न एवढ्या शांततेत करा की यश धिंगाणा घालेल आणि त्या पद्धतीने मात्र प्रयत्न इथे केले. अगदी शांततेमध्ये 2 षटकार खेचले आणि आता मात्र तेजस गारे या नावाचा धिंगाणा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आपण पाहिल्यानंतर 2 व्ह्यू दाखवले जात आहेत. 2 डिझाईन तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती म्हणजे पाहायला मिळालं, जिथे फलंदाजाची ऍक्शन रिॲक्शन देखील दाखवली जाते. मात्र आता तिसरा बॉलवरती तिसरा षटकार येईल का? शुभम निघाल्यात. हो यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल अलॉंग दी कार्पेट. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, थोडंसं बंबल झालंय. 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न ॲक्युरेसी केलाय फास्ट आणि फ्युरस्ट. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या 44. लॉस ऑफ 1 विकेट. पण चुकी कुणाकडून होते? आदेश कदंत्रे चुकी करताना आपल्याला पाहायला मिळते. मिसफील्ड इथं झाले आणि सेमीफायनल मध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारच्या चुका तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर येण्याचं काम करू शकतात आणि आज नाही तर पुन्हा कधीच नाही, कारण की पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या वर्षी रबर बॉल प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल. त्यामुळे एक चूक हे पराभवाचं कारण ठरू शकतात आणि एका चुकीतून मात्र तुम्हाला पुढे शिकावं लागेल. चांगले प्रयत्न करावे लागतील. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नक्कीच आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय महिला भगिनी रणरागिनी आमच्या जिजाऊच्या लेकी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पहा या स्पर्धेच्या दरम्यान विशेष करून ही ओळख राहिली आहे. सातत्याने या स्पर्धेवरती महाराज प्रत्येक चाहता वर्ग प्रेम करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, थोडंसं स्पीडअप घेऊया. पंचांना देखील कॉल आहे. जवळजवळ अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. एक महत्त्वाचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय, जे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाच्या चमचमत्या ट्रॉफीज. महाराज या ट्रॉफीजकडे पाहिल्यानंतर कशा पद्धतीने भावना निर्माण होते? आज आपण पाहतोय जेवढं दमदार आयोजन त्यापेक्षा दमदार ट्रॉफीज आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या प्रत्येक संघाला इथे या टीममध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक संघ मालकाला वाटत असेल की ही ट्रॉफी कुठेतरी माझ्या घरामध्ये असावी, माझ्या अगदी शोपीस कपाटामध्ये ही ट्रॉफी असावी. परंतु आता जो संघर्ष करेल तो मात्र ही ट्रॉफी मात्र घेऊन जाईल आणि त्या ट्रॉफीसाठी मात्र चालू असलेला संघर्ष सध्याच्या घडीला सेमीफायनल क्रमांक 2ची मॅच जेडी स्पोर्ट गारेवाडी आणि भैरवनाथ स्पोर्ट अकाईवाडी या 2 टीममध्ये. नक्कीच इथे शालित गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळला गेलाय अवे फ्रॉम द बॉडी. ही एक रणनीती राहिली आहे. पंच आमच्याकडे वळले, त्यांनी सांगितले की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावफलकावरती लगावली जाईल. धाव संख्या 45. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. अगदी फलंदाजी करणाऱ्या टीमला जास्त काही करायची गरज नाही, कारण की सध्याच्या घडीला जर पाहिलं तर स्कोर कार्डवरती गोलंदाज जास्त धावा देताना आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा
सध्याच्या घडीला धावपलकावरती लागले गेले. आता रोहित पाटील काहीतरी कानमंत्र देताना, कारण की रोहित पाटील ज्यांच्याकडे भरपूर असा अनुभव आहे आणि ज्यांनी अनेक वर्ष खऱ्या अर्थानं कराड तालुक्याला बिलॉंग करत असताना खूप मोठं योगदान या कराड टेनिस क्रिकेटसाठी, कराड रबर बॉल क्रिकेटसाठी भरपूर असं योगदान दिलेला खेळाडू. याही वेळी ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. कॉपी पेस्ट केलं गेलंय. गोलंदाजाने प्रत्येक वेळी फॉलो केलंय तीच लाईन तेच लेंथ. बदल झाला पाहिजे. गार्ड देखील बदलला तर देखील एक फायदा होऊ शकतो तुम्हाला. आता मात्र त्याच गार्डने जर आपण विचार केला ना तर ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत आणि ही गोलंदाजी तुम्हाला कुठेतरी घातक ठरू शकते. 3 वाईट आलेत. एक प्रेशर जाणवलं, परंतु या प्रेशर नंतर काय घडलंय मिस्टर PMPL राजू कंक इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या विकेटसाठी मात्र बराच काळ वाट पाहिली, राजू कंक माघारी परतताना दुसरा धक्का इथे JD स्पोर्ट गारेवाडी या टीमला. नक्कीच पाहिलं ना आता त्या ठिकाणी घडलं काय, जे गोलंदाज होते ना त्यांनी केलं काय, तर पहा हा क्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल, जिथे ओम साई MTC या टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय की पुन्हा एकदा तो गोलंदाजाचा क्षण आम्हाला दाखवावा, जिथे आमचे प्रेक्षक वर्ग देखील हा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतील. पहा बॉल पडल्यानंतर आम्ही पाहिलं जिथे बॅटची टॉप एज घेतली आणि तदनंतर पाहत राहा हे ट्रॅप होतं. रोहित यांनी मात्र कॅच करेक्शन केलं नक्कीच. आणि तदनंतर पहा राजू कंक बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन गोलंदाजाने कसं केलं, तर राजू कंक यांना उचलून घेतलं. म्हणजे ही खेळाडू वृत्ती आहे आणि हे आपल्याला पाहायला मिळालंय. पहा इथे पाहायला मिळालं, हे बघा हे पाहायला मिळालंय. राजू कंक यांचा विकेट, व्हॅल्युएबल विकेट मिळाल्यानंतर प्रेक्षकांनी देखील या गोष्टीची दाद दिली आहे. नक्कीच मध्ये नवीन फलंदाज आपल्या समोर येतील. किरण घारे या नावाकडे नजरा वळवल्या जातील. पहा मैदानाच्या आतमध्ये हितेश यांच्या अगेन्स्ट किरण यांच्याकडे नजरा. काय असेल इथून पुढची रणनीती. पहिलाच बॉल पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा तीच चुकी करतायत गोलंदाज. सातत्याने या लेंथ वरती हाताळण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत आपण टीव्ही स्क्रीनवरती हितेशला पाहतोय, हाच तो गोलंदाज आहे ज्याने राजू कंक यांचा विकेट मिळवला. मात्र आता ते किरण घारे यांच्यासाठी देखील व्यूहरचना. पुन्हा एकदा चुका होत आहेत. या चुकांमधून तुम्हाला शिकावं लागेल. आतापर्यंत गोलंदाज हितेश यांनी 5 अतिरिक्त धाबा इथे खर्च केल्या, कारण की एक्स्ट्रा रन जरूर आल्या. राजू कंक यांची विकेट जरी घेतली तरी देखील सध्याच्या घडीला स्कोर देखील खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर मी सचिनजी तोडकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय त्रिमूर्ती फायटरचे संघमालक आदरणीय शंकरदादा शेडगे साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र साकारला जाईल. त्यांची उपस्थिती आवर्जून आपल्याला इथे पाहायला मिळते. त्रिमूर्ती फायटर्स संघाचे संघमालक आदरणीय शंकरदादा शेडगे आणि आमच्या या स्पर्धेची बक्षीस जाते ही सुद्धा आपल्याला ते मात्र पाहायला मिळते. त्यांचा आमचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. विनंती करीन आपण शुभ सन्मान साकारायचा आहे. त्याचबरोबर कृष्णा रिक्षा युनियन कराडचे अध्यक्ष आदरणीय विजयजी पांगे साहेब यांनाही मी विनंती करेन की आपण याचा हे आपलाही शुभ सन्मान इथे साकारला जाईल. आदरणीय कृष्णा रिक्षा युनियन कराडचे अध्यक्ष आदरणीय विजयजी पांगे साहेब यांचाही इथे शुभ सन्मान साकारला जाईल. मी विनंती करीन विजयजी पांगे साहेबांना विनंती करीन आपण याचा आपलाही शुभ सन्मान साकारला जाईल. यस ओ टू कॉमेंट्री बॉक्स. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक स्टार क्रिकेटर पृथ्वीराज यादव यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. त्यांचं देखील कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आणि कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हार्दिक स्वागत. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खुल्या गटासाठी ज्याचं नाव अगदी खुणवतंय सध्याच्या घडीला, आणि पाटण तालुका आणि सातारा जिल्ह्यातील एक सुपरस्टार खेळाडू अर्थातच पृथ्वीराज यादव यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस अगदी रडारमध्ये त्याला दिला भिरकावून तेजसच्या बाटमधून आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6.
त्यांचा हा दर्दी उत्साह आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र या गोलंदाजावरती अटॅक केलाय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. ओहो, यावेळी स्विंग आणि मिस. डॉट बॉल येईल का हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. आतापर्यंत या ओव्हर मधला हा पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही एक बॉल शिल्लक आहे असे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. महाराज 60 धावा धावफलकावरती लगावल्यात. काय टार्गेट इथून पुढे सेट केलं जाईल जेडी स्पोर्ट्स कडून? अजून देखील चौथं षटक मार्गस्थ, एक बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. 5व्या षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि याच धावगतीने जर पाहिलं तर ओहो, यावेळी पहा, अगर तुम खड़े हो तो घबराने की क्या बात है, ये तो जरा सी बूंदाबांदी है, बरसात आनी अभी बाकी है. ये क्रिकेट है, यहाँ रहा है जो हर किसी को रखने की जगह नहीं. इधर कदम भी आस्ते आस्ते ही रखते, इथे हळूहळू का होईना या पठ्ठ्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये रंग चढवलाय. जिथे 66 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पण ज्या पद्धतीनं राजू कंक संघर्ष करत होते मैदानामध्ये, परंतु एका बाजूने जर पाहिलं तर एखाद्या लढवय्या योद्ध्याप्रमाणे ते ही खिंड लढवली आहे. तेजस घारे या खेळाडून आतापर्यंत 12 बॉल 46 धावा धावफलकावरती वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सहासष्ट धावा धावफलकावरती 4 षटकाचा खेळ संपला. आता शेवटचं षटक स्लॉग षटक आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हे गोल्डन षटक मानलं जातं. शैलेश सर, ज्या पद्धतीनं टार्गेट सेट करण्यासाठी शेवटची संधी ते बॅटिंग करणाऱ्या टीमला आपल्याला पाहायला मिळते. 66 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. किरण, हो, यावेळी ऑन साइडला खेळलाय. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स मध्ये कलेक्ट करेल. तदनंतर मात्र एक धाव मिळाले. तेजस यांना स्ट्राईक वरती आणलंय. आणखी एक या स्पर्धेतलं अर्धशतक जे वैयक्तिक आपण पाहिलं तर तेजस यांचं पहिलं असेल, मात्र स्पर्धेतलं तिसरं. अगदी सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आदेशाने चांगलं क्षेत्ररक्षण केले. या अगोदर चुका झाल्या होत्या, ते मात्र लाजवाब स्ट्रोक. आता मात्र तेजस घारेच्या बॅट मधून आलाय षटकार आणि धावा मात्र इथे वैयक्तिक जर पाहिलं तर 52 धावा वैयक्तिक ते तेजस एकदा बॅट वरती करायचे आहे. बॅटने ते मानवंदना द्यायचे आहे. अर्धशतक इथे झळकावलंय. तेजस घारे, गारेवाडी गावचा हा सितारा आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 13 बॉल मध्ये 52 धावांची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळते. आणि या लीग स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक आणि वैयक्तिक पहिलं अर्धशतक तेजस घारेच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा खेळ. तेजस घारे मैदानाच्या आतमध्ये हे वादळ घोंगावलं गेलंय. 13 बॉल पण 52 ची ही जबरदस्त इनिंग. मैदानाच्या आतमध्ये 400चा स्ट्राईक रेटने हा इनिंगचा प्रहार त्याने बनवलाय. अतिशय बिल्टअप, सुंदर बिल्टअप केलाय या मॅच मध्ये. तेजस घारे बिग मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू हे पाहायला मिळालंय. तेजस घारे, मला आठवते त्याची पहिली. हो, यावेळी पहा, मंजिलें दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की. इथे पहा हवाई सफर, चेंडू सरळ सीमारेषे पार. षटकार. कराडचे मालक नितीन भैया शेवाळे यांच्याकडून पारितोषिक येईल. मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? एक धाव तर घेतली आहे. तदनंतर मात्र अतिशय चपळतेने दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. नक्कीच त्याचबरोबर परिलेवन कराडचे संघ मालक नितीन भैया शेवाळे यांच्याकडून षटकारासाठी मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लावलं गेले तेजस घारे यांच्यासाठी. नक्कीच चर्चा होते. तेजस घारे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, ह्या खेळाडूचा खेळ जर आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 15 बॉल आणि 60 धावांची खेळी. सेमीफायनलचा हा सितारा. खोलवरचा बॉल, त्याच्यावरती ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, स्वतः फॉलो थ्रू मधून जातील गोलंदाज. पिकअप करतील, थ्रो करतील. रोहित आहे त्या ठिकाणी, मात्र रनआउटची संधी
कलेक्ट केली आहे आणि फलंदाज तेजस घारे यांचा खेळ इथे संपलाय. मात्र या शेवटच्या क्षणी धावफलकावरती जेडी स्पोर्ट्स या टीमने लगावल्या गेल्यात 83 रन्स. पहा 5 षटकाच्या पाठीमागे 84 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 5 षटकांच्या पाठीमागे. आता मात्र येणाऱ्या 5 षटकाच्या मागे तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 85 धावा. महत्वाची असेल ती लढत आणि अतिशय जबरदस्त असा खेळ. मित्रांनो टीव्ही स्क्रीनवरती आपण तेजस याला पाहतोय. नक्कीच मित्रांनो तेजस साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि डीजे कडून देखील एक सॉन्ग आलं पाहिजे. टीव्ही स्क्रीनवरती दोन जे लहानशे चिरंजीव आहेत ना त्यांच्याकडे त्या कॅमेरा फोकस करा आणि डीजे मास्टर तुमच्यासाठी पुन्हा एकदा संधी. चला त्यांचा डान्स होऊ द्या. हा डान्स पहा. रुपेश सर डेफिनेटली आपण सातत्याने रोहित पाटलाला बोलत असतो की हा पाटलाचा पोरगा, परंतु हे छोटे पाटील आज तुफान आणलंय या मात्र व्यासपीठावरती. दोन्ही मात्र आपण पाहायला गेलं तर रोहित पाटील आणि निलेश पाटील यांचे हे राजकुमार आज खऱ्या अर्थानं मात्र रंगत आणताना मात्र पाहायला मिळतात या व्यासपीठावरती. तमाम दर्दी क्रीडा रसिक ज्या प्रकारे आपण सकाळी उल्लेख केला की कराड क्रिकेट असोसिएशन म्हणजे काय, तर कराड क्रिकेट असोसिएशन म्हणजे दर्दी प्रेक्षकांची मात्र इथे तमाम दर्दी प्रेक्षकांची मांदी आली आणि तेच इथे मात्र पाहायला मिळतोय. तर धन्यवाद. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सामाजिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या खऱ्या अर्थानं ज्या तालुक्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आणि असं कराड तालुका आणि कराड तालुक्याच्या रबर बॉल प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच अध्यक्ष सागरदादा पाटील आणि संपूर्ण कराड क्रिकेट असोसिएशन ज्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं शतशानी मनापासून आभार. धन्यवाद. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय धन्य अशोकजी रवलेकर साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम आदरणीय अशोकजी रवलेकर साहेब, आपलं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. महाराज आपण जाऊया मॅच कडे. गणपती बाप्पा मोरया एकाच आवाजानं एका तेवढाच जोशानं मात्र जयघोष व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. सांग भलं, कारण कामी झालंय चांगलं आणि चांगलं आणि चांगलं. अफलातून वातावरण क्रीडा रसिकांची मात्र तेवढीच जबरदस्त मांदी आली. तेवढाच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहे भैरवनाथ स्पोर्ट्स अकाईवाडी तर दुसऱ्या बाजूला जेडी स्पोर्ट्स गारेवाडी. जेडी स्पोर्ट्स गारेवाडीचे संघमालक आहेत आदरणीय शरददादा घारे, राकेशदादा घारे. भैरवनाथ स्पोर्ट्स अकाईवाडीचे संघमालक आहेत आदरणीय अविनाश वालकेशेट आणि संभाजी वालकेशेट. हे दोन्ही संघमालक अगदी मॅचवर लक्ष लावून आहेत. पहिला बॉल सेकंड इनिंग मधील
कराडच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा हा मात्र रत्न राजू कंक मात्र पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढायचा होता. मिड ऑन मध्ये मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक काय तिथे बॉलवरती पोहोचत आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. रोहित पाटील याने केला पहिला फेस बॉल आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर येत्या स्ट्राईक एंडला शुभम शेवाळे. त्याचबरोबर जय महाराष्ट्र युवती या संघाचे लेजंड क्रिकेटर संदीप दादा शेवाळे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. जय महाराष्ट्र युवती या संघाचे लेजंड क्रिकेटर संदीप दादा शेवाळे यांचं देखील कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आणि कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 88 धाबांचं लक्ष इथे 85 धाबांचं लक्ष. यावेळेस पहा शुभम शेवाळेच्या बॅटमधून येतोय लाजवाब स्ट्रोक. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा शुभम शेवाळे स्टाईल हा येतोय षटकार. शुभम शेवाळे तयार सर. आणखी एक ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. हा फटका आहे कडक परंतु चालल्या सीमा रेषा पार 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 पार. रुपेश सर काय घडलंय कारण की ज्या पद्धतीनं शुभम शेवाळेच्या गोलंदाजीवरती राजू कंकची कॅच ड्रॉप झाली होती, आता राजू कंकच्या गोलंदाजीवरती शुभम शेवाळेची कॅच ड्रॉप झाली आणि दोन्ही कॅच सुटल्यानंतर मात्र षटकार आला होता. इथे देखील अगदी कॅच हातातून सुटल्यानंतर डोक्यावरती हात, परंतु आता डोक्यावरती हात ठेवून चालणार नाही तर इथून पुढे चांगला प्रयत्न करावा लागेल. 3 बॉलचा खेळ संपलाय, 14 धावा. त्याचबरोबर सतीश सनस जे सध्याच्या घडीला जर पाहिले तर सातारा टेनिस बॉल आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामांकित खेळाडू त्यांचं देखील शुभागमन. स्क्रीनवर आपण पाहिलात तर एक मित्र तुमचा जरूर मैदानावरती असावा जो तुमच्यावरती प्रेम करणारा असावा. रोहित पाटील आणि शुभम शेवाळे यांना पाहिलं अगदी आलिंगन देताना. त्याच्यानंतर वाईटचा निर्णय इथून आलाय 15 धावा धावफलकावरती. महाराज विचार केलात ना तुम्ही तर इथून वाईट गेला तरी शिट्ट्या होतात, टाळ्या होतात, षटकार गेला टाळ्या होतात, शिट्ट्या होतात, एक धाव काढली तरीही टाळ्या शिट्ट्या. आणि आजच्या नंतर मात्र आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे तिथे, संधी आहे, पकडला गेलाय, झेल आपटलाय, बॉल, खेळ समाप्त झालाय. शुभम शेवाळे यासारख्या एक चांगल्या खेळाडूचा मात्र विकेट प्राप्त करून दिले. 440 होल्डचा करंट बॅक टू टेक आउट शुभम शेवाळे. संध्या आणि सूर्योदय या दोघांमध्ये जर पाहिलं तर एक साम्य असतं. उशिरा जागे होणाऱ्या नशिबामध्ये या दोन गोष्टी नसतात. शुभम शेवाळे यांना या अगोदर संधी मिळालेली होती, सोनं करणं गरजेचं होतं, परंतु पुन्हा त्याच पद्धतीचा फटका इथे खेळताना पाहिलं. आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाकडून कोणतीही चूक नाही. कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन जर पाहिलं तर या अगोदरची चुकी कुठेतरी सतावत होती आणि त्यानंतर मात्र जर पाहिलं तर एक सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते, एक संघर्ष पाहायला मिळाला. आणि 15 वरती एक अशी अवस्था इथे पाहायला मिळते टीम अकाईवाडी या टीमची, भैरवनाथ स्पोर्ट अकाईवाडी या टीमची. सॅगी नवीन फलंदाज 15 या धावसंख्येवरती एक महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर. राजू कंक यांच्यावरती मात्र हल्ला चढवलाय. वाव, नाईस साऊंड, अगदी परफेक्ट स्ट्रेट ड्राईव्ह, अगदी नजाकत, सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बहुत सीमा पार येतोय हा षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण याही वेळेस बॅक टू बॅक किती दुसरा कव्हरला खेचून काढलाय. बॉल सीमा रेषा पार, सॅगीच्या बॅट मध्ये येते षटकार.
एकदा डीजे आदेश यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंगत आणले डीजे आदेश आणि मॅडी, डीजे मॅडी माफी असावी, डीजे मॅडीसाठी एकदा जोरदार टाळ्या. अफलातून इथे मात्र पाहायला गेलं तर संगीत आज वाजवत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. मॅडी आज रंगामध्ये आलेला आहे आणि त्याचबरोबर 27 धावफलकावरती 2 बॉलमध्ये 12 धावांवरती 2 बॉल फेस केले आणि दोन्ही बॉलला जर पाहायला गेलात तर मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट केलेत. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकण्याची इथे मात्र किमया केलेली आहे ती सॅगी या मात्र फलंदाजाने. काय म्हणाल महाराज, मॅच कुठे जाईल? अगदी पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर सुरुवात दमदार केली, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात करून चालत नाही तर शेवट देखील करावा लागतो आणि ते 27 धाबा राजू कंग यांनी पहिले षटक हाताळलं. 27 धाबा इथे खेचल्या गेल्या. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 27 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणखी क्लास नजाकत पाटलाचा पोरगा ठोकतोय मात्र हा षटकार. दे धडक बेधडक पाटलाचा पोरगा आहे कडक 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 कडक. स्टार क्रिकेटर सतीश सनस यांच्याकडून सलग 3 षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहा काय घडलं जातं. अगदी बोनस गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. पहा चपलता इथे मात्र. त्याचबरोबर महाराज पाहायला गेला तर वाईट बॉलचाही निर्णय म्हणजे या एकूण धावा येतील 3 धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. मुक्ताई इंटरप्राइजेसचे मालक सर्वेसर्व आदरणीय संदीपजी शेट्टी साहेब आणि त्याचबरोबर एक दमदार व्यक्तिमत्व अमितजी शेट्टी साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. हो जेडी स्पोर्ट्स की भैरवनाथ स्पोर्ट्स, भैरवनाथ स्पोर्ट्स की जेडी स्पोर्ट्स, कोण जिंकेल? अनिल बागल यांनी इम्प्रेस केले कालच्यापासून गोलंदाजी करत असताना, परंतु याच्यावरती आक्रमण पाहायला मिळतोय. सारे गमापा धनिसा 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 आलाप घेत हा बॉल होतोय फरार. सीमा रेषा पार येतोय मात्र हा षटकार. पाटलाचा पोरगा रोहित पाटील ऑन फायर. काय म्हणाल महाराज? तर आता तिसरा षटकार जर आला तर सतीश सनस यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. इथे पहा काय घडलं जाते. अगदी चेहऱ्यावरती एक स्माइल पाहायला मिळाले सतीश दादा यांचे, कारण की 1000 रुपये वाचलेत. रोहित दादाच्या खऱ्या अर्थानं षटकारासाठी आपण पाहिलं तर प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं कॅश प्राइज अर्थातच संदीप दादा शेट्टे साहेब यांच्या माध्यमातून मात्र जरूर दिलं जाईल. प्रत्येक षटकार 501 संदीप दादा शेट्टे साहेब. त्याचबरोबर दिनकरजी शेवाळे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणखी आलाय. वाव व्हॉट फलंदाजी अफलातून सॅगी 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 स्टाईलला हा टोकलाय. दमदार ठोसा दिलाय या बॉल वरती आणि बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषा पार 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 पार. तर ज्या पद्धतीनं सॅगे मैदानामध्ये आला संपूर्ण चित्र त्याने बदलून टाकवलं, कारण की मैदानाच्या आतमध्ये इरादा त्याने घेऊन आला होता आणि तो इरादा स्पष्ट करत असताना सलगच्या 3 बॉलवरती 3 खणखणीत षटकार खेचलेत. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते सॅगेच्या माध्यमातून. कलात्मक पद्धतीने खेळलेला हा फटका आणखी एकदा धडक बेधडक, परंतु क्षेत्ररक्षक येतात आडवे कडक आणि इथून बॉलला अगदी बॉल इथे फील्ड केलाय. चांगलं फिल्डिंग. आता रोहित पाटील यांनी सलगचे 2 षटकार जरी आले तरी त्यांना 500 रुपयाचे कॅश प्राइज इथे 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 5 षटकाराला 500 रुपये. आता मात्र शेअर मार्केटचा भाव वाढला. इथे पहा अगदी स्विप शॉट खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमा रेषा पार. रोहित पाटील बुरबुशी गावचा सितारा आणि त्यांच्या बॅट मध्ये होते हा दर्जेदार चौकार या डीजे.
समाप्त झालं. इथून दुसरा आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावात प्रवीण महाराज पाहिला तर 54 लागलेले आहेत. काय कुठले अगदी जबरदस्त. 4 बॉलमध्ये 19 धावांवरती सॅगी, 5 बॉलमध्ये 18 धावांवरती खेळतायत ते रोहित पाटील पाटलाचा पोरगा. आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या राजू कंक यांनी 27. दुसऱ्या षटकामध्ये अनिल बागल यांनी धावा खर्च केल्यात 27. स्क्रीनवर पाहू शकताय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र किरणजी मस्कर सरांना. गुड आवाज. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर स्पर्धेला झलाली प्राप्त करून देण्याचं काम सातत्याने या आवाजानं केलंय. आणि आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीणजी वंडुस्कर महाराज ज्यांचं मराठीवरती खूप छान प्रभुत्व आहे त्यांना आपण इथे आपण सातत्याने ऐकतोय या मॅचसाठी. आणि MTC लाईव्ह ह्या चॅनलचंही कौतुक करावं लागेल. कधी कोणाला कधी कॅप्चर करायचं त्याचं उत्तम त्यांच्याकडे नॉलेज आहे. आणि आपण जर पाहायला गेलात ना तर लाईव्ह आता सध्याच्या घडीला घर बसल्या जे मैदान मॅच पाहत आहेत त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. आपण स्क्रीनवर पाहू शकताय लाईव्ह चलचित्र ह्या मैदानाचे. हे खेळ आहे शुभम यांच्यावरती हल्ला चढवलाय. हा पहा अगदी ढगामध्ये ढगफोडी करण्यासाठी बॉल चाललाय सीमा रेषा पार पार पार. ₹500 पारितोषिक. यावेळेस पाहता मात्र फटका फसला. मॅच टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, परंतु इथे एक धाव दुसरी धाव ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न, दुसरी देखील धाव ते पूर्ण केली जाते. अगदी पहा अगदी 85 धावांचं लक्ष, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 27 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 27 धावा, 2 षटकामध्ये मात्र चांगले बॅटिंग, दमदार बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाले. आणि विकेटसाठी सुद्धा शुभम यांच्यासाठी सुपर ऑफर. स्वप्नीलजी मोरे यांच्याकडून ₹500 पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी. सॅगी अगदी मिड ऑन मध्ये शॉट मध्ये खेळून काढलं. आडव्या बॅटनं पाहायला गेलं तर सिंगल घेण्याचाही प्रयत्न केला नाही, कारण दोघांनाही माहिती आहे महाराज इथून 6 बॉलमध्ये 23 धावा जमवायच्या आहेत. एखादा मोठा फटका चांगला सजवू शकतोय. 62 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. हाही फटका चांगला आहे. ओहो आणखी एक क्लासिकल नजाकत सौंदर्य ताकद. हा डीप फॉरवर्डच्या डोक्यावरून पुलचा फटका सक्सेसफुल करत असताना मात्र पाहायला मिळते आहेत. नाव आहे सॅगी ट्रेडमार्क. येतोय हा षटका. एका धावेची मिळाली आहे, म्हणजे 1+1 2 धावा या बॉलवरती येतील. काय म्हणाल महाराज? तर अगदी गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू मागवलाय भीमर बॉल साठी. आणि तिसऱ्या पंतांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील रुपेची सावंत सर. पण चर्चा करत होतो खऱ्या अर्थानं कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग टेनिस बॉल नंतर जर पाहिलं तर एक अप्रतिम आयोजन. आणि ज्या आयोजनाची चर्चा सध्याच्या घडीला जर पाहिले तर अगदी चौकामध्ये आणि नाक्यावरती ज्या रबर बॉल प्रीमियर लीगची चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे, अर्थातच कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 सागरजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या घडीला कराड क्रिकेट असोसिएशन एक चांगली वाटचाल करते. आणि आधारस्तंभ जर पाहिलं तर दीपक दादा लोखंडे या व्यक्तिमत्वाची चर्चा देखील होणं तितकंच गरजेचं आहे, कारण की अतिशय साधी राहणे आणि उच्च विचारसरणी 9 बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून दिला गेला. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पुरस्कृत केल्याने कराड क्रिकेट असोसिएशनच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व, अर्थातच 9 बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 70 या आकड्यावरती. अजून देखील 15 धावांची गरज. 14 बॉलमध्ये 15ची गरज आहे जिंकण्यासाठी. 14 बॉल 15चे समीकरण महाराज ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात, मी सकाळीच म्हटलंय की आयोजनाचे बेताज बादशाह, आयोजनाचे बाप कोण असेल तर कराड तालुका क्रिकेट असोसिएशन. त्यांनी दाखवून दिलंय. व्यासपीठावरती गजबजलेलं व्यासपीठ आपण ही पाहू शकता. शुभम त्यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडलाय, नो बॉल आहे, फ्री हिटचा बॉल. बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षकांना माहित नसतं, त्याचा फायदा उचलला जातोय. तिसरी धावी मात्र कंप्लीट केली गेली आहे आणि या 3 धावा पाटलाचा पोरगा रोहित पाटील कंप्लीट करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 7 बास तास आणि या 3 धावीने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 73 धावा. आता येणारे 13 बॉल आणि 12 धावांची गरज. काय म्हणाल महाराज? सामना इथे जर पाहिलं तर अगदी एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळते. वाटलं होतं कुठेतरी या सामन्यामध्ये सेमीफायनल मध्ये जो संघर्ष, कारण की प्रथम बॅटिंग करत असताना राजू कंग यांच्या टीमने जे टार्गेट दिलं ते कुठेतरी प्रेशर निर्माण करेल, दबाव वाढवेल. परंतु सुरुवात मात्र जर पाहिलं तर शुभम शेवाची विकेट अगदी स्वस्तात बाद झाला. परंतु त्यानंतर जसं सॅगी मैदानामध्ये आला, सॅगीने ही सर्व पत्त्यांची पानं पलटून दाखवली आणि ज्या पद्धतीची जर पाहिली तर बॅटिंग आपण इथे पाहिली. 10 बॉलमध्ये 34 धाबा सॅगीच्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 6 बॉलमध्ये 21 धाबा. आता 12 बॉलमध्ये 12 धाबांची गरज आहे. ज्या टीम मधून पाहायला गेलं तर मिस्टर KTPL, मिस्टर MPL अशा अनेक नामांकन ज्यांच्या नावावरती आहेत असे खेळाडू राजू कंक आहेत. परंतु सुनील गावस्कर सरांनी अगदी चांगलं म्हटलेलं आहे, फॉरगेटिंग इज द आर्ट. कारण तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये ना शून्यावरून सुरुवात करायची असते. किंवा तुम्ही मागे काय केलं, मागचा इतिहास तुमचा काय आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला प्रेझेंट काय करायचं आहे. प्रेझेंट तुम्हाला शून्यावरून सुरुवात करायची असतं आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. पाटलाचा पोरगा रोहित पाटील यांना स्क्रीनवर पाहतोय आपण बॅटचं अगदी ब्लँक टीस घेत असताना. 12 बॉल. हा सामना जरी 2 बॉलवरती 2 षटकाराने जर जिंकून दिला तर पुन्हा एकदा सतीश सनस यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. कारण की 2 षटकार जर आले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज मिळू शकतं. रोहित पाटील यांच्यावरती भरपूर असं बक्षिसांचा वर्षाव आपण पाहतोय. कारण की हा खेळ या खेळाडूने खेळलाय आणि क्रिकेट खेळत असताना लोकांची मनं मात्र जिंकून घेतलेत. यावेळेस पहा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमधील सर्वात लांबच लांब षटकार खेळलाय. पुन्हा एकदा रोहित पाटील आक्रमक होताना पाहायला मिळतोय. षटकार नंतर टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाटील की दहशत आणि रोहित पाटीलच्या नावाचा दरारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पाटलाचा पोरगा पेटलाय. ठोक डीजे. हा घुटला टेक तमाशा देख. MTC लाईव्ह टेक्निकल टीम या फटक्याला करा येलो हायलाइट बोल्ड आणि इटॅलिक. बॉल चालला सीमारेषा पार. MS धोनी षटकार ठोकलाय पाटलाच्या पोरानाने. मॅचच्या फॉर्म वरती विजयी सिग्नेचर साइन केले रोहित पाटील या मात्र खेळाडून. पण सतीश सनस दीपकदादा लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज अर्थातच रोहित पाटील यांच्यासाठी. आणि सतीश सनस यांनी अगोदरच आकडा डायल करून ठेवला होता. एवढा कॉन्फिडन्स आणि एवढा आत्मविश्वास आपल्या मित्रावरती पाहायला मिळताना त्यांना माहिती आहे की आता इथे 1000 रुपयाचे कॅश प्राइज ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ट्रान्सफर केलं जाईल. रोहित पाटील आणि सॅगीपा अगदी टीम संपूर्ण खांद्यावरती ते घेतलं संघ जातं. मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. संघ मालकाच्या डोळे हेच तर जिंकले ताई.
पाहायला गेला तर इथे आता सामनावीर किरण सर कोणाला द्यायचा असा संभ्रम निर्माण झालाय, कारण 9 बॉल मध्ये 33 धावांची भारदार खेळी करणारा खेळाडू सॅगी, दुसऱ्या बाजूला रोहित पाटील 12 बॉल मध्ये रोहित पाटील 33 सांगतोय धावा- सॅगीला मॅन ऑफ द मॅच 33 धावांची खेळी करणारी, तर अर्थातच 9 बॉल 33 एकमेव नाव सॅगी 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 वा सॅगी. सॅगी